नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही आलो आमच्या इकडच्या वावरामध्ये। नांगरले वावर आणि मम्मी थोडं थोडं शेणखत शेळ्यांचं आमच्या आणून टाकते आणि आमची कुचू पुचू एवढी मोठी झाली आता। आमची कुचू एवढी हुशार आहे ना, इकडं तिला इथपर्यंत आणायच्या रस्त्यात किती वावर वगैरे आहेत, लोकांचं काही पीक वगैरे, जसं इथं पाटीच बघा हिरवं किती आहे, पण कधीच कोणच्या अशा म्हणजे वावरात घुसून असं एक पाला सुद्धा खाणार नाही ती। जितकं म्हणजे आपण जितकं देऊ तितकंच, इतकी हुशार आहे। ए चल इकडं। पावसाचं वातावरण झालंय। बघा मित्रांनो, थोडं थोडं आणून खत टाकते मी। जेवढं मला जमल स्वतः करता येईल तेवढं मी बचत करायचं काम करते। शेतीमध्ये जेवढं स्वतः कष्ट कराल तेवढे फायदेशीर असतं। कोण बोलतं शेती परवडत नाही? शेती परवडतात तेव्हा स्वतः कष्ट करतं माणूस, तेव्हा अशी मेहनत करायची तयारी लागते शेतीमध्ये, तर परवडतं शेती। लोक आजकाल म्हणतात शेती परवडत नाही। जेव्हा तुम्ही स्वतः राबसाल तेव्हा का नाही परवडणार शेती? नांगरले पुरं बघा, बरेच तरी 10-12 खेपा झालेत माझ्या। आता अजून 1 महिना आहे, तोपर्यंत बरेच होते खेपा। यात्रा होती त्यामुळं 10-12 दिवस आले नव्हते टाकायला, आजच आले। आणि हे आमची पुची। बाय मित्रांनो।